कोटी चालल्या तर शांताबाई. उर्मिला, कोटी नाही बाई, कोटी नाही. पाणी पाहिना मा, मोठ्यान पाणी येऊन राहिला. मले तर काही समजून नाही राहिला. पाणी येऊन राहिला, मले घराच्या बाहेर निघायची इच्छा नाही होय. पण नाही का त्या मालपो बहिणीच्या घरी नाही का लग्न आहे, तर त्याच्या घरी जाऊन राहिलो लग्नाले. का शांताबाई तुम्ही पण एवढा पाणी येऊन राहिला, एवढा मोठा पाणी येऊन राहिला आणि तुम्ही पाण्यामध्ये लग्नाला चालल्या का? का करू तर जावा लागते ना. आता लोकांच्या घरी लग्नाले नाही जाईन तर मग मा घरी मा पोराबाराच्या लग्नाले कोण येईल? हे पण गोष्ट विचारावचीच आहे. हो ना बाई, म्हणून लग्नाला जावा लागते. हो, तुमच्या म्हणणं बरोबर आहे शांताबाई. उर्मिला, मी का म्हणतो, तू ही पोरगी पण जवान झाली आता. तू आपल्या पोरीच्या लग्न नाही करस का शांताबाई, माई पोरगी आता किती मोठी झाली तर आता 11वी मध्ये गेली आणि ती 2-3 वर्ष नाही करू बाबा लग्न. नाही उर्मिला, अशी गलती नको करशील. एखादा चांगला पोरगा गिरगा येईल ना, लगीन लुगीन लावून देशील. नाही तर मग पहिले पहिले चांगलं पोरायचे रिश्ते येतात, मग नाही का रिश्ते नाही येत. नाही बाई, आम्ही काही जास्त घाई नाही करू. चांगला पोरगा भेटेल तर लग्न करू. नाही तर मग नाही तर मग का, आम्ही आपल्या पोरीला शिकवून. कायचा शिकवतात, सगळे शिकवतात. मी तर म्हणतो तुमची पोरगी चांगली सुंदर पण आहे, तर त्याला शिकवा तुम्ही. पण एखादा चांगला पोरगा येईल तर त्याच्या लगीन करून टाकाल त्याच्यासोबत. पाहून शांताबाई आता. नाही बाई, पोरगी चांगली राहिली ना, तेव्हाच नाही का पोरं बारे येतात चांगले चांगले. मी तर म्हणतो एखादा चांगला पोरगा येईल ना तर लग्न करून टाकाल. हो का? पाहून बाई आता. का म्हणता मित्रांनो, सही गोष्ट आहे का नाही? माझा का म्हणणं आहे, अगर तुमची पोरगी चांगली हुशार आहे आणि सुंदर आहे ना, पहिले पहिले चांगले पोरायचे रिश्ते येतात ना, तर लग्न करून टाकला पाहिजे. माझा म्हणणं बरोबर आहे का नाही, सांगा कमेंट करून. आणि आमची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.